ऐतिहासिक तथ्यांचा आधार असलेल्या या पॉडकास्टमध्ये काही प्रसंगांचं नाट्य रूपांतर करण्यात आलं आहे. निश्चयाचा महामेरू, बहुत जनांसी आधारू, अखंड स्थितीचा निर्धारू, श्रीमंत योगी. नमस्कार, मी RJ प्रतीक. निश्चयाचा महामेरू या ऐतिहासिक पॉडकास्ट मध्ये तुमच्यासाठी घेऊन आलोय छत्रपती शिवाजी महाराजांचा धगधगता इतिहास. आणि आज आपण ऐकणार आहोत वेढ्यातून सुटकेसाठी मोर्चे बांधणी. पावसाचे वारे वाहू लागले, आकाशामधून पूर्वेकडे ढग सरकू लागले आणि राजे आनंदले. सिद्दी जौहर सुद्धा तयारीने आला होता. त्याने पावसाळी छपऱ्या बांधायला सुरुवात केली आणि एके दिवशी आपल्या सैन्यासह नेताजी येत असल्याची बातमी सिद्दी जौहरच्या हेरांनी आणली. शिवाजीचा सेनापती नेताजी चालून येत होता हे सिद्दी जौहरने ओळखले आणि नेताजी वेढ्याला कुठेतरी खिंडार पाडील आणि शिवाजीला त्यातून पळून जायला मदत करेल म्हणून नेताजी वेढ्याला भिडण्याच्या आतच सिद्धीने आपली एक सैन्याची तुकडी नेताजीवर पाठवली आणि वेढ्याला डोळ्यात तेल घालून राहण्याची आज्ञा दिली. राजे हे सगळं गडावरून पाहत होते. नेताजी आला, बरोबर सिद्दी हिलाल व त्याचा मुलगा वाहवा हा सुद्धा होता. नेताजी व सिद्दी जौहरच्या सैन्याची गाठ पडली. दोन्ही सैन्य एकमेकास शर्तीने भिडले, पण नेताजीने शर्थ केली. नेताजींचं काहीच चालेना. या दंगलीमध्ये वाहवा जखमी होऊन पडला आणि मुलाला वाचवायला गेलेला सिद्दी हिलाल शत्रूच्या हाती सापडला. नेताजीला हार मानावी लागली आणि नेताजीच्या रूपाने राजांची उरली सुरली आशा सुद्धा आता दूर पळून गेली होती. राजे उदास झाले. पावसाने आपली झोड उठवली, पण सिद्धीचा वेढा जरा सुद्धा हलला नाही. पावसात शत्रूची छावणी भिजत होती, तंबू उडत होते, वादळी वारे वाहत होते, पण सिद्धी कशालाच जुमानत नव्हता आणि राजांना सुटकेची आशा दिसत नव्हती. सिद्दी जौहर सोबत राजांनी तहाच्या वाटाघाटी सुद्धा सुरू केल्या, पण वेढ्याकडे थोडंसंही दुर्लक्ष न करता सिद्दी जौहर राजांनी पुढे केलेल्या तहाला ठोकरीत होता. सिद्दी जौहरला एकाच तहाला मान्यता देणे शक्य होते, ते म्हणजे राजांनी सिद्दी जौहरच्या स्वाधीन होणे. एका रात्री संन्याशाच्या वेशामध्ये महादेव नावाचा एक मावळा गडावरती आला. त्याने शाहिस्ते खानानं पुण्याला आपल्या लाल महालात ठाणं दिले असल्याची खबर राजांना दिली. राजांनी किल्ल्यांबद्दल विचारणा केली तर त्यानं किल्ले मजबूत आहेत, पण चाकणला त्यानं वेढा दिला असल्याची खबर दिली. फिरंगोजी गड लढवीत आहेत. आपण वेढ्यात गुंतल्यामुळे माँसाहेबांना काहीच सुचेना आणि खुद्द माँसाहेबच फौज घेऊन निघाल्या, पण नेताजींनी माँसाहेबांना रोखलं. पण महाराजांना एक प्रश्न अजून पडला होता. महादेव एवढ्या मजबूत वेढ्यामधून गडावरती आला कसा? त्याला विचारल्यानंतर त्यानं सांगितलं, मी येत असताना कोकणातील सुरव्यांची तुकडी वेढ्यात सामील व्हायला जात होती. साताऱ्यामध्ये गाठ पडली आणि 50 होऊन देऊन त्यांना फितवलं आणि त्यांच्यामधलाच एक म्हणून मी तळावरती आलो. महाराज, महिनाभर मी तळावरती आहे, पण संधीच मिळत नव्हती. नशिबानं एक जागा गावली आणि सगळीकडं बोलावा होता की शिवाजी राजे सिद्धीला शरण जाणार. धीर निघेना म्हणून काल रात्रीच निघालो. जाता जाता महादेवानं राजांना वेढ्याची माहिती दिली, कुठं वेढा कठीण आहे आणि कुठं सैल. राजांनी उद्या विचार करू असं म्हणत बैठक संपवली. दुसऱ्या दिवशी राजे सदरेवर आले असता महादेव सुद्धा तिथे आला. राजांना मुजरा करून तो उभा राहिला आणि महादेवाकडे पाहून राजांना हसू आवरेना. महादेव तसा शरीराने किरकोळ पण उंचपुरा. राजांचे कपडे त्याला बैडौल दिसत होते. राजांनी त्याला रात्री त्यांचे कपडे घालण्यास दिले होते. अंगरखा गुडघ्यापर्यंत आला होता. छातीवर बंडी ढिली झाली होती आणि त्याच वेळी शिवा काशीत सदरेवरती आला. राजांनी विचारले, शिवा, आमचा पोशाख कसा वाटतोय? शिवाला सुद्धा महादेवाकडे बघून हसू आवरत नव्हतं. शिवा आपल्या दाढीवरून हात फिरवत म्हणाला, बोलून चालून राजांचं कापड ते आम्हाला कसं शोभतील? राजे म्हणाले, न शोभायला काय झालं? शिवा, तू आमचे कपडे केलेस तर कुणी परका ओळखणार सुद्धा नाही.
तोपर्यंत बाजी प्रभू, त्र्यंबकराव आणि गंगाधर पंत ही सारी मंडळी आली. येसाजी सुद्धा आले. सगळे मंडळी आल्यानंतर सज्जा कोठीत खलबत बसले. राजे म्हणाले, बोला त्र्यंबकराव, आता या वेड्यातून मार्ग कसा काढायचा? राजे काहीच सुचत नाहीये, कळत सुद्धा नाहीये, कारण सिद्धी जौहर संपूर्ण शरणागती खेरीज काही मानेल असं दिसत नाहीये. राजे म्हणाले, काल महादेव आला, उत्तरेच्या बाजूला सैन्य थोडंसं पातळ आहे असं त्यानं सांगितलंय. त्यामुळं रात्रीचा फायदा घेऊन निसटून जायला तोच मार्ग आहे. बाजी म्हणाले, राजे, वेढ्यातून आपण बाहेर पडा. विशाळगडावर सुखरूप न्यायची जबाबदारी आता आमची आहे. राजेंच्या शौर्यगाथेचा इतिहास ऐकण्यासाठी ऐकत रहा निश्चयाचा महामेरू.